अति पावसामुळे शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे ही आपली जबाबदारी. बाळासाहेब होनमोरे. महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड झाली. त्यांच्या सत्कार प्रसंगी बाळासाहेब होनमोरे बोलत होते. पहिल्यांदा आर्थिक पाऊस झाला, त्याच्यामध्ये थोडेसेच बागा जगल्या. आता लाखो रुपये शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि ते कर्ज आता कसं फेडायचं, जयंत पाटील साहेब, ही खूप मोठी अडचण आता शेतकऱ्यांच्या पुढे असणार आहे. आणि आता आमचा बँकेचा तगादा लागणार आहे की वसुली करा. पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन या मार्चच्या अगोदर काहीतरी निर्णय होईल आणि सूट मिळेल काय, कर्ज माफी मिळेल काय, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही. त्याच्यानंतर आता अडचण झाली द्राक्ष बागेच्या अजून छाटण्या झाल्या. मोठ्या प्रमाणात आमच्या मिरज तालुक्यामध्ये द्राक्ष बाग दिलेला आहे. पश्चिम भागात थोडासा विषय वेगळा आहे, पण पश्चिम भागामध्ये सुद्धा मुळ्या कुजव्यासारखा रोग आलेला आहे. मुळ्या म्हणजे वाढण झाल्या, मुळ्या फुटल्या आणि त्याच्यामुळे ऊसाची म्हणाव तशी वाढ झाली नाही. त्याला उतारा किती मिळते माहित नाही. त्यामुळे सोसायटीचे वसुलीची खूप अडचण आहे. तर मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे की आपल्याला जरा डिसेंबर पासूनच गिरवागिरी करता येईल काय करता येईल काय, तो विषय महत्वाचा असणार आहे. जर आपल्याला दिवाळीपासूनच जर गिरवागिरी करता आली व्याजाबरोबर तर ते सुद्धा करायला तुम्हाला मी अधिकृतपणे अनॉफिशियल निरोप द्यायची व्यवस्था करू. अधिकृत तुम्हाला सांगलं जाईल की असं असं करा, कारण त्यामध्ये बँकेचा तोटा नाही, सोसायटी तोटा नाही. झाला तर फायदा आपल्या शेतकऱ्यांचा होणार आहे आणि ते करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करत असताना आता एक कदम वगैरे आहे, मला सगळे माहिती आहे, सगळे सचिवांचे सगळ्यांचे नावं मला माहिती आहे की मला यांचे साहेब कोण येतात, साहेब आमचे ही अडचण आहे सांगतात. कारण मी असा आहे, मी दुवा आहे, मी जिल्हा बँक डायरेक्टर म्हणून कधीच हक्काने काम करत नाही. पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो, मी हे सोसायटीचे म्हणजे सभासद आणि सचिव आणि जिल्हा बँकेचा मी दुवा आहे. मला काय असेल मला सांगतो, मी आता डायरेक्ट असं करतो. आणि मला खरोखर अडचण आली तर माझे या साहेबांना सुद्धा काय फोन असतात, या साहेबांना सुद्धा महिन्यात माझे 4 फोन असतात. साहेब या अडचण आहे, यांना काय करा, यांना मार्ग पडा, असं असतं. एवढं तुम्ही चांगले काम करत आहात आणि माझं एक खात्री आहे म्हणजे ठामपणे जिल्हा बँकेमध्ये माझ्यासारखा एक सामान्य संचालक सांगू शकतो की ग्रासरूटची काय परिस्थिती आहे. आज जिल्हा बँक म्हणजे आमदार आणि खासदार, साखर कारखाना सुरू करण्याचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, आमदार, खासदार त्याला डायरेक्ट असतात. तिथं खालच्या लेवलच्या सचिवांचं काय हाल होतं. 4-4, 5-5 सोसायट्या माझ्या सचिवाला असतील तर काय होतं. विदर्भ मराठवाड्यामध्ये ठीक आहे, एका शेतकऱ्याचे 2-200-300 एकर जमीन असते आणि त्यात बाजरी नाहीतर ते धान नाहीतर फक्त कापूस, ह्याच्याशिवाय दुसरं पीक नसतं. एकदा यादी कोण बघायला लागतात. पण आपल्याकडे अनेक नमुन्याचे पीक आहे. अगदी भाजीपाला, फुलशेतीपासून द्राक्षबागा, डाळिंब, सफरचंद, पानमळी पण. पानमळामध्ये काय विदर्भ काहीच होतं. अशा परिस्थितीमध्ये आमचे शेतकरी आणि सचिव काम करत असताना त्याला येणाऱ्या अडचणी ते मला माहीत. त्यामुळे जास्त सोसायट्या जरी इतक्या कमी असतील, 3-4 सोसायटीमध्ये सुद्धा रोड आहे. मधल्या काळामध्ये सचिवांची भरती बंद केली होती संस्थाने, त्याला आम्ही खूप पाठपुरा केला आणि पाठपुरा करून पुन्हा आपल्याला भरती करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पाटील साहेब तुम्हाला सांगतो, आणि पाटील साहेबांचा सत्कार आहे. पाटील साहेबांचा सत्कार अभ्यासू माणूस, पाटील साहेबांचं वक्तृत्व आणि पाटील साहेबांची संचालक मंडळापुढं किंवा वरिष्ठांच्या पुढं जे ठामपणानं आणि परफेक्ट मागणी, करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे त्याचा जे अनुभव घेतला आहे. बऱ्याच वेळा मिटिंगा एकत्र असतो. दिलीप तात्यांच्या याचे घट्ट होत होते, भले तात्याला वगैरे असं चालणार नाही, तात्या मला नाही, मला माहित आहे. आणि हे तुमच्या लोकांची बाजू किती ठामपणे मांडतात. आज महाराष्ट्र राज्यामध्ये सचिवांच्या उपाध्यक्षपदी जरी असतील तरी यांना अध्यक्षपदाची संधी देत असताना लोक म्हणतात म्हणजे हा सुद्धा याचा मोठेपणा आहे. कारण मला काम करायचं, मला फक्त पद घेऊन मिळवायचं नाही. मला माझ्या लोकांचं जिथं मला काम करायचं ते मला काम करत फक्त ते सगळ्यांचं महाराष्ट्र सांभाळायचं. महाराष्ट्र सांभाळायची जबाबदारी नको, तर आपल्याला काम आणि जबाबदारी दोन्ही सांभाळायचं. उपाध्यक्षपदी हा सुद्धा कौतुक आहे आणि यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आणि माझ्या हस्ते सत्कार केला. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन करूया. टाळ्या वाजवून त्यांनी बोलता म्हणले, कुमार साहेबांनी पण मला सांगितले, मला माहित होता म्हणून म्हटलं तर कोणतरी बोला, कारण डायरेक्ट आम्ही बोला असत तुमच्या अडचणी आम्हाला लक्षात आल्या असतात. मी असा कार्यकर्ता की पहिल्यांदा मी अडचणी समजावून घेतो
आणि अडचणी समजावून घेतल्यानंतर कुठं मांडायच्या, कशा मांडायच्या, किती ठामपणे मांडायच्या ते मी जिल्हा बँकेमध्ये मांडतो, कारण तुम्हाला सगळ्यांना माझा अनुभव आहे. त्यामुळं आता तुम्ही या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करतात, पण एक असतंय की धार फिरते आकाशी लक्ष देते पिल्लापाशी, त्याप्रमाणे जिल्ह्याचा सचिवांना जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि 2 पगार बक्षीस मिळावे ही तुमची मागणी आहे. गेल्या वेळेस सुद्धा तुमची मागणी होती, पण गेल्या वेळेला फक्त आम्ही हेच मागणी. आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 40 कोटीपेक्षा जास्त आम्ही इन्कम टॅक्स जिल्हा बँकेचा भरलाय. 200 कोटीपेक्षा जास्त नफा आमच्या जिल्हा बँकेत झालाय. मग आम्ही सुद्धा तुमचा प्रतिनिधी यांचा म्हणजे तुम्ही जे आता सांगितला की या तालुक्यातला प्रतिनिधी म्हणून मी तुमचं तिथं मागणी मागतो आणि या दिवाळी गोड होईल याप्रमाणे निश्चित. कारण कार्यकारी समितीची मीटिंग 1 तारखेला आहे, लगेच 3 तारखेला, कार्यकारी समिती 3 तारखेला आहे, संचालकांची मीटिंग 1 तारखेला. त्याप्रमाणे मी काय करताय दोन्ही मीटिंगमध्ये ठामपणे सांगतो. आणि आपण पहिला आता मी सांगितल्याप्रमाणे आपण फक्त सचिवाला व्यवस्थित समाधान ठेवलं तरी आपल्या सोसायट्या समाधान राहणार. आणि सोसायट्या म्हणजे जिल्हा बँकेचं काय आहे हो, सोसायट्या सक्षम असतील, सोसायट्या चांगल्या असतील, वसूल चांगली झाली, जिल्हा बँक चांगली झाली. जिल्हा बँक ना कुणाच्या आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या तुमच्या घरातून ठेवी येतात, घरात संस्थेच्या पण ठेवी येतात, ते सगळ्यांचं प्रतिनिधी सहकाराचं जाळ्याचं जिथं मुळ्या असतात ते तुम्ही आता मुळ्या सांभाळून किंवा मोठ्या वाढवण्यास तुम्ही काम करता. त्यामुळं निश्चितपणानं तुमच्या मागण्या जिल्हा बँकेमध्ये एक तिथला प्रतिनिधी म्हणून ठामपणे मांडून मिळवूनच घ्यावा लागेल या दृष्टीने प्रयत्न करतो.